हाय गाईज, तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही दोघं जण गेलो होतो कुठे? जत्रामध्ये. जत्रा. पण जत्राचं नाव काय? ही वाली जत्रा नाही, कर्णपुरा. कर्णपुरा नाही, कर्णपुरा. कर्णपुरा. मेरे करण अर्जुन आएंगे. कोणतं? कर्णपुरा. कर्णपुरा. तर आम्ही कर्णपुरात खूप साऱ्या वस्तू घेतल्यात आणि आज त्याचा हॉल व्हिडिओ शूट करतो, यु नो. तर येस गाईज, तर आमचं पहिली जी वस्तू आहे ती ही आहे. तर हे काय आहे मला माहित नाही, पण हे खूप छान आहे. ठीक आहे, याच्यामध्ये लाईट वगैरे पण जळतो आणि हे असं 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 ओढायचं. आवाज पण येतो याच्यात, हे बा. आणि लाईट बंद असल्यानंतर ते चमकतं पण. कसं होईल? लाईट, हा, लाईट चालू करायचं असतो. ओ, हे बघा. पण आता हे कसं होणार परत? थांब दाखव. तर हे होतं आमचं पहिलं गॅजेट जे आम्ही कर्णपुरात विकत घेतलं. त्याच्यानंतर गाईज हे आहे आमचं दुसरं गॅजेट. ठीक आहे, लाडी लप्पा काय आहे ते हे म्हणतात. तर हे जे आहे ना, हे आम्ही लहानपणी कमेंटमध्ये. तर लहानपणी ना तिकडे मच्छोदरी देवीच्या म्हणजे अंबडच्या देवीच्या जत्रेला गेल्यानंतर आम्ही हे खूप घेत होतो, मी आणि माझ्या मामाची मुलगी. आणि आम्ही असं यूज तर खेळत होतो. सो हे आम्हाला 10 रुपयाचं मिळालं. हां, हे जमलं. ये, तर हे कितीला मिळालं? 20 रुपये. आणि हे 10 रुपयांचं गाईज. बॅक टू बचपन गाई. त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याने मला हा मोठावाला फुगा घेऊन दिले. हे बघा, याच्यात पण लाईट जळते आणि त्याच्यावरती ऑफकोर्स आय लव्ह यू लिहिलंय. थँक्स. बाय द वे, माझ्या नवऱ्याने मला दुसरावाला पण घेऊन दिला होता, पण तो त्या पार्किंगच्या पैशांच्या नादात हवेतच उडून गेला. तर हा मी कसा बसा आणलाय सांभाळत घरी. हे एक आहे. त्याच्यानंतर गाईज, द मोस्ट अवेटिंग पार्ट, ते थोडंसं चपटलंय. ठीक आहे, तर ते आहे ड्रॅक्युला. मिसेस ड्रॅक्युला, खून पिणे वाली पत्नी. येस. पती का खून पिणे वाली पत्नी, मिसेस ड्रॅक्युला गाईज. आणि ड्रॅक्युला कसं करतो मला माहित नाही, पण या, हे छान दिसतंय. चल आता तू घाल. नाइस, suits you the best. यो गाईज, यो. मस्त दिसते. ठीक आहे, घेऊन जाशील नक्की. आणि गाईज, तुम्हाला माहिती का, हे जे आहे ना, हे तुम्हाला असं वाटत असेल की हे युजलेस आहे, पण नो गाईज. तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला याच्यानंतर एक व्हिडिओ अटॅच करेल. स्पीड सोबत हा पंखा जोरजोरात फिरतो. मला खूप मजा आली माहिती का. आणि हे जे आहे ना, हे बलून मेकर आहे. काय म्हणतात रे याला, माहित नाही, काहीतरी. मी बलून मेकर म्हणते. ठीक आहे, वॉट एव्हर जे काही आहे. तर हे असं करायचं. हे बघा असं होतं ते. तर तुम्ही कुठल्या जत्रेत गेलात तर हे घ्या. ठीक आहे, छान आहे. 20 रुपयाचं आहे. 20 रुपये गेले पण सीन नाही आला. ठीक आहे, हे बघा, मस्त आहे ना. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याने मला कानातले घेऊन दिले गाईज. ठीक आहे, हे वाले कानातले ती 150चे 2 म्हणत होती, पण मग मी बार्गेन केलं आणि कितीला घेतले? 50ला एक घेतलं गाईज. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट गाईज, हे शुगर कॅन्डी जे मला खूप आवडतात. आणि ती जी मोठीवाली पिपाणी असते ना, लास्ट टाइम जेव्हा गेले होते ना मी कर्णपुरात, तेव्हा मी घेतली होती. माझ्या फ्रेंड्ससोबत गेले होते तेव्हा. पण यावेळेस काही मला चांगली मिळाली नाही. आणि होती तर ती छोटी होती, पण मग ते 50 रुपये म्हणत होते, मग कॅन्सल केली ती डील. आणि माझा नवरा, मला असं वाटलं होतं की किती बाबा धीट असेल. नाही, त्याला भीती वाटते गाईज. आकाश पाळण्यात बसायची भीती वाटते गाईज. काय करू मी, कसं जाऊ मी आकाश पाळण्यात? मला ऑलरेडी खूप जास्त भीती वाटते गाईज. तिकडे भारतातील सर्वात मोठा गगनचुंबी आकाश काय होता? आकाश काय? चक्र. आकाश झुला काय म्हणतात? रहाट पाळणा. माझ्या नवऱ्याला भीती वाटते काहीच रहाट पाळण्यात बसायची. ऍक्च्युली त्याला भीती वाटते. मला म्हणतो नको, मला नाही बसायचं.
मला उलटी सारखं होतं. त्याला मी म्हटलं आपण राट पाळण्यात बसूया का? तो म्हणतो नको मला भीती वाटते. आर यू किडिंग मी? चल ना प्लीज, चल ना, 10 रुपये देते, चल ना, 2000, 2000, 4000, 5000, चल ना यार, please, चल ना, मी तुला पकडून बसते ना. मग तुला मला पण भीती वाटते, पण मग मी काय नाही म्हणते का? पण शेवटी आमचं ठरलं की ब्रेक डान्समध्ये बसायचं. म्हटलं मी साडी नेसून आली आहे, ब्रेक डान्स वगैरे तर नाहीच होणार माझ्याकडनं. तर मग मी वापस आलो होती गाईज. असं सगळं आमचं एकंदरीत हॉल व्हिडिओ झालेला आहे आणि आय होप यू लाईक आवर स्टुपिडिटी. बाय द वे तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा जो व्हिडिओ होता तो एक फन म्हणून होता. मला फक्त एक स्वतःतलं जे बालपण लहानपण जे आहे ते कधीच मरू नाही द्यायचं आहे. थँक्यू सो मच फॉर चेअरिंग मी अप. तो मला सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करतो. खरंच थँक्यू सो मच. बरं तुला काय नाही बोलायचं? तू बोल ना. मीच का बोलू नेहमी नेहमी काय? अच्छा ह्याला का म्हणतात मराठीमध्ये? याला हे म्हणतं बुड्डीचे बाल. बुड्ढेचे बाल तर हिंदीमध्ये आहे. मग म्हातारीचे केस. काय म्हणतात त्याला? म्हातारी. बुड्डीचे बाल मराठीत म्हातारीचे केस. सिंपल. गाईज तुम्ही सांगा काय म्हणतात त्याला. जे काही आहे ते पण छान आहे, मला फार आवडतं गाईज. तर तुम्ही पण कर्णपुऱ्याच्या जत्रेत नक्की जा आणि मी ज्या गोष्टी रिव्ह्यू केलेल्या आहेत गाईज त्या नक्की परचेस करा आणि त्याच किमतीत घ्या. खरं सांगणं मी मला खूप लुटतात. तो जो बलून आहे तो 100ला म्हणतील, पण तुम्ही 40लाच घ्या. माझा नवरा इतका चांगला आहे गाईज बार्गेनमध्ये. बाय बाय. लव्ह अँड पीस फ्रॉम माय साईड गाईज. लव्ह अँड पीस फ्रॉम आवर साईड. सो या, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. आपण किती वेळेस एकंदरीत बाय बाय म्हटलं व्हिडिओमध्ये टोटल? 3दा. आता लास्ट बाय बाय. बऱ्याच वेळेला नाही का ते लोक हो येतो असं म्हणून 4 वेळेस दरवाजात जातात आणि जातच नाहीत ते घरी लवकर. आता जायचं आहे का? हो जायचं, आमचं जेवण बाकी गाईस. बाय आता बाय. आणि या इफ यू लाईक दिस स्टुपिडिटी डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. सो या, बुड्याचे बाल. बाय बाय गाईज. म्हातारीची केस गाईस.